नवरात्रीमध्ये महानवमीला कुमारिका पूजन अनेक पटींनी लाभदायक ठरते. नवरात्रीत देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी होम हवन, नवचंडी यज्ञाचे आयोजन केले जाते. कुंकुमार्चनाचा सोहळा केला जातो. सामूहिक श्रीसूक्त पठण केले जाते. तसेच त्या दिवशी कुमारिका पूजन सुद्धा केले जाते. तर हे पूजन कसे व का करायचे असते, त्यापासून कोणता लाभ होतो का, तर होतो तो कोणता लाभ होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रमेश. नेहमीप्रमाणेच आपले मनापासून स्वागत आहे. चला तर मग वळूया आजच्या प्रमुख विषयाकडे. नवरात्रीचा 9वा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचा मानला जातो. याला महानवमी असेही म्हणतात. या दिवशी 10 वर्षापर्यंतच्या कुमारिकांना पूजेसाठी बोलावले जाते. शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये कन्येची पूजा केल्याने देवी दुर्गा लवकर प्रसन्न होते. कुमारिका पूजनासाठी 10 वर्षापर्यंतच्या कुमारिकांना बोलावले जाते. या पूजेमध्ये कन्येचे म्हणजे मुलीचे प्रथम पाय धुवून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढावे. त्यांना गजरा किंवा फूल देऊन स्वागत करावे. त्यानंतर मुलींना आवडेल अशी भेटवस्तू देऊन सत्कार करायचा आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचा. 2 वर्षाची कुमारिका, 3 वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती, 4 वर्षाच्या मुलीला कल्याणी, 5 वर्षाच्या मुलीला रोहिणी, 6 वर्षाच्या मुलीला कालिका, 7 वर्षाच्या मुलीला चंडिका, 8 वर्षाच्या मुलीला शांभवी, तर 9 वर्षाच्या मुलीला दुर्गा आणि 10 वर्षाच्या मुलीला सुभद्रा असे नवकन्या रूप म्हणून ओळखले जाते. 2 वर्षाची कुमारिका पूजनाने दारिद्र्य दूर होते. 3 वर्षाच्या कन्येच्या पूजनाने सुख समृद्धी नांदते. 4 वर्षाच्या कन्या पूजनाने घरात कल्याण होतं. 5 वर्षाच्या कन्या पूजनाने रोगमुक्त होतो. 6 वर्षाच्या कन्या पूजनाने राजयोग प्राप्त होतो. 7 वर्षाच्या कन्या पूजनाने ऐश्वर्य मिळते. 8 वर्षाच्या कन्या पूजनाने विजय प्राप्त होतो. 9 वर्षाच्या कन्या पूजनाने शत्रूंचा नाश होतो. 10 वर्षाच्या कन्या पूजनाने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अशा प्रकारे कुमारिका पूजनाने धन, दीर्घायुष्य, बळ वृद्धिंगत होते. तसेच त्यांच्या शुभाशीर्वादाने घरात सुख समृद्धी आणि शांती येते. आता बघूया नवरात्रीमध्ये नवमीला कन्यापूजन का केले जाते. तर नवरात्रीच्या नवमीला देवी बालिकेच्या रूपाने येते आणि पूजेचा स्वीकार करते. तिचे रूप म्हणून या तिथीला कन्यापूजन केले जाते. कुमारिकांना देवीचे रूप मानले जाते. दुर्गेच्या अवतारांचे एक प्रतीक कन्या रूपात आहे. तसेच दुर्गा मातेने कलासुराचा वध करण्यासाठी एका लहान मुलीचे रूप घेतले होते. अशा प्रकारे नवरात्रीमध्ये नवमीला कन्यापूजन कसे करावे व त्याचे काय फळ मिळते हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.